नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. दिवाळी ही वसुबारस बसूनच चालू होते आणि वसुबारसच्या दिवशी आपण घरात पणत्या लावायच्या आहे. तर वसुबारसच्या दिवशी ही रमा एकादशी येते. तर रमा एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे, गाईची पूजा करायची आहे आपल्याला. आणि आजूबाजूला आपल्या गाय नसेल तर आपण देवघरामध्ये गाय ठेवलेली असते, गाय आणि वासरूची प्रतिमा. तर आधी सर्वप्रथम आपण गणपतीला अभिषेक करावा आणि अभिषेक करताना आपण ओम गण गणपती नमः हा मंत्राचा जप करावा. नंतर गाईला अभिषेक करावा आणि मिळालंच तुम्हाला गोठ्यामध्ये गाय असेल तर गोठ्यामध्ये सुद्धा तुम्ही पूजा करू शकता दिवसभरात. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की एकादशीच्या दिवशी गाईला काय खाऊ घालावं, तर गाईला तुम्ही केळी किंवा गूळ खाऊ घालू शकता आणि गाईची नक्की पूजा करा. आणि हे वसुबारस आहे त्या दिवशी गाईला प्रदक्षिणा घाला, 11, 5 किंवा 1 जसं मिळेल तसं. तर प्रदक्षिणा घालता येत नसेल तर तुम्ही दुरूनसुद्धा स्वतः भोवती गोल प्रदक्षिणा घालू शकता. तर याच दिवशी दिवाळी चालू होते. तर दिवाळी अभ्यंगी स्नान तुम्ही करायचं आहे. तर बऱ्याच जणांना अशी माहिती नाही की आपण स्नान केव्हापासून करायचं आहे. तर अभ्यंगी स्नान हे वसुबारसच्या दिवसापासूनच दिवाळी चालू होती. तर त्या दिवशी दिवे लावा घरामध्ये संध्याकाळी आणि गाईची नक्की पूजा करा. गोमातेमध्ये 33 कोटी देव आहे आणि श्रीकृष्णालासुद्धा गोमाता प्रिय होती आणि म्हणतात ना, गोपाल कृष्ण भगवान की जय. तर गाईची सुद्धा खूप सेवा केली तर आपल्याला अनंत अनन्य पुण्य मिळतं. तर नक्की गोमाताची पूजा करा. आणि घरामध्ये देवाची म्हणजे देवघरामध्ये आपण गोमाताची प्रतिमा ठेवली पाहिजे वासरासकट. तर गोमाताची रोज पूजा केली घरामध्ये सुद्धा आपण त्या प्रतिमेची, तर मुलाचं आणि आईचं नातं घट्ट होतं. तर नक्की तुम्ही घरामध्ये सुद्धा गोमाताची एक प्रतिमा ठेवा आणि खूप चांगली असते. तर वसुबारसच्या दिवशी दिवाळी चालू होणार आहे. तर संध्याकाळी देवाला पणत्या घरामध्ये सगळ्याकडे पणत्या लावा आणि दिवाळी साजरी करा. तर बऱ्याच जणांना माहिती नाही की आपण वसुबारसच्या दिवशी उपवास एकादशी असते, देवाला सुद्धा नैवेद्य चालत नाही. तर तुम्ही पेढा किंवा दुसरं असं फराळ दाखवू शकता, फळांचं नैवेद्य दाखवू शकता. तर आजची माहिती माझी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.